सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी आता रद्द झालेली आहे। माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। या कथित घोटाळ्यातील ते प्रमुख आरोपी होते आणि त्यानंतर आता त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच माजी मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील केदार यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। 2 दिवसापूर्वी नागपूर सेशन कोर्टानं त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाल्यावर सदस्यत्व जे आहे ते राहता येत नाही, त्यानुसारच कारवाई जी आहे ती करण्यात आली। महाराष्ट्र शासन राजपत्रक एक प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्यात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांचं डिस्क्वालिफाय करण्यात येत आहे, अशा प्रकारचं पत्र जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि आता त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे। त्यांना 5 वर्षाची शिक्षा जी आहे ती सेशन कोर्टानं सुनावलेली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये। याच प्रकरणामध्ये शिक्षा झाल्यानंतर 22 डिसेंबर पासूनच त्यांची आमदारकी रद्द झाली, अशा प्रकारचं पत्र जे आहे ते या ठिकाणी शासनाच्या वतीनं काढण्यात आलेलं आहे। अगदी गजानन, अधिक माहिती जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद। तर सुनील केदार यांची आमदारकी आता रद्द झालेली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये सुनील केदार हे प्रमुख आरोपी होते आणि नागपूर खंडपीठानं त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे आणि या दरम्यान आता नियमानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। सुनील केदार हे सध्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांची आमदारकी रद्द झालेली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी नागपूर खंडपीठानं त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झालेली आहे नियमानुसार। अनेक वर्षांपासून या घोटाळ्याचा निकाल हा बहुप्रतीक्षित निकाल होता आणि अखेर निकाल आला, त्यांना शिक्षा सुनावण्यात आली, त्यांची आमदारकी रद्द। आणि त्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया पाहूया त्यावर। 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते, त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रोनाऊन्स झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते। जर त्या ठिकाणी कन्व्हिक्शनला स्टे मिळाला तर ती आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते। त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं होण्याचं कारण नाही आहे। जे काही कायद्यात आहे ते कायद्याप्रमाणे होईल।